कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, धसांचा आरोप। सुरेश धसांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य, कृषी विभागातील घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी। लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता, हत्येच्या आधी संतोष देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये झालेला संवाद समोर, वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब। काँग्रेसची मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा, तर आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। मुंबई गोवा महामार्गात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप, याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती। पुढील सुनावणी आता या संदर्भात 9 एप्रिलला होणार। मध्य प्रदेशातील बुरहानपूरच्या असीरगड या किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा, औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन चक्क नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी। राज्यातील 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवीधर प्रमाणपत्रांची चौकशी होणार। बोगस प्रमाणपत्राद्वारे शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर निर्णय। जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे, रेल्वे चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेखा यादव रेल्वे चालवणार। पुण्यातील कॅम्पातील बर्गर किंगचा मोठा विजय, सुप्रीम कोर्टाकडून ब्रँड नेमला परवानगी। रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर तापमानात वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचाही अंदाज। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार।